आपल्याला जायचं आहे. दोन शक्यता आहेत. 31 तारखेपर्यंत सरकार आपलं काम करेल आणि आपण विजयी होऊ. दुसरी शक्यता आहे की आपलं काम होणार नाही, 4-5 तारखेला आपण दिल्लीला पोहोचू. दोनही परिस्थितीमध्ये आपल्याला अण्णा दिल्लीला जायचं म्हणजे जायचं. जर आपण जिंकलो तर गुलाल घेऊन जायचं, बरोबर आहे. जर आपण आपला विजय झाला नाही का टळला तर मात्र आपण बुक्का घेऊन जायचा. तो बुक्का नाही, हा बुक्का. वा वा वा, बरोबर आहे. दोन्ही परिस्थितीमध्ये तुमचा गुलाल आणि तुमचा बुक्का तयार ठेवा. तुम्हाला आणखी एक सांगतो मी, माता भगिनी आहेत, तुम्हाला सांगतो, जो दिल्लीला येणार नाही, आंदोलनाचं काही फारसं मोठं नुकसान होणार नाही, पण तुम्ही दिल्लीला आले, तुम्ही जिंकले, त्या यशामध्ये तुमचा वाटा सिंहाचा राहणार आहे. तुम्ही घरी बसले आणि तिकडे विजय झाला म्हणजे तुमचा वाटा कमी झाला, बरोबर आहे. पेन्शन तेवढीच मिळणार आहे, घरी बसूनही तेवढीच मिळणार आहे, शेतोळच आहे. पण तुम्ही आले, तुम्ही जिंकले, त्याचा आनंद वेगळा आहे. तिथं तुम्ही त्या गर्दीत फोटो काढाल, मोठा हात असा वर करून, आणि तो घरात फोटो लावाल तर तुमचा नातू म्हणेल, हा माझा आजोबा वाघ आहे. दिल्लीत गेला आणि मोदींना सांगून त्याच्याकडून पेन्शन घेऊन आला, हा माझा वाघ आजोबा आहे. बरोबर आहे का. तुमचा मुलगा, तुमची बायको काही म्हणो का नाही म्हणो, तुमच्या नातवाला तुमचा जन्मभर अभिमान राहील, हे लक्षात ठेवा. अमर होण्याचा हा प्रकार आहे, ही आहुती आहे, हा महायज्ञ आहे. या महायज्ञात तुमच्याकडून होईल ते दान करा. पैशाची गरज नाही, पैसा असेल तर पैसा द्या, श्रम असतील तर श्रम द्या, वेळ असेल तर वेळ खर्च करा, आणि हिंमत धरून तुम्ही या महायज्ञाचे साक्षीदार व्हा आणि सहभागी व्हा.